आई बाबांना विसरलेल्या मुलाला आणि कर्तव्याचा विसर पडलेल्या मुलाला परदेशातून बोलविण्यासाठी आईने असा मार्ग निवडला की ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले। पावसाळ्याचे दिवस चालू होते, पण आज बऱ्याच दिवसांनी थोडासा सूर्यप्रकाश आला होता। त्यामुळे नाश्ता करून शेखरराव आणि त्यांची बायको सुमित्राताई घराच्या जवळच बाजारात दैनंदिन घरगुती वस्तू घेण्यासाठी गेले होते। तिथे खरेदी करता करता वेळ कशी निघून गेली काही समजलं नाही। जेव्हा ते घरी परत येण्यासाठी निघाले तेव्हा दुपारचे 2 वाजले होते। रस्त्याने चालता चालता सुमित्राताई अचानक थांबल्या। त्यांचे पाय जणू काही जड झाले होते। त्यांची नजर समोर स्थिरावली। समोर एका प्रायव्हेट स्कूलची भव्य इमारत होती। आता स्कूल सुटण्याची वेळ होती, त्यामुळे स्कूलचा गेट पूर्ण उघडला होता आणि एक एक करून सर्व मुले धावत गेटच्या बाहेर येत होती। कोणत्या मुलाची आई त्याला घेण्यासाठी आली होती तर कोणाचे बाबा त्याला घेण्यासाठी आले होते। मुलं गेटच्या बाहेर येताच आनंदाने किलबिलाट करू लागली आणि दिवसभरात घडलेला सर्व प्रकार आपली आई किंवा बाबा यांना सांगत होती। सर्व मुलांच्या चेहऱ्यावर हसू होते आणि पालकांच्या चेहऱ्यावर एक निवांतपणा दिसत होता। सुमित्राताई सतत गेटकडे लक्ष देऊन ठेवत होत्या आणि बाहेर येणाऱ्या प्रत्येक मुलाकडे बघत होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय शांतता आणि डोळ्यात ओलावा होता। सुमित्राताई भूतकाळाच्या खोल आठवणीत हरवल्यासारख्या वाटत होत्या। तेव्हा शेखरराव म्हणाले, सुमित्रा, तू पुन्हा इथे थांबलीस? अगं, तुला किती वेळा आठवण करून द्यावी लागेल की आता आपला मुलगा इथे शिकत नाही, त्याचं शिक्षण खूप वर्षांपूर्वीच पूर्ण झालं आहे आणि हे स्कूल सुद्धा त्याने कधीच सोडलं आहे। स्कूल काय, आता तर त्याने आपल्याला आणि या देशाला सुद्धा सोडलं आहे। हे बोलता बोलता शेखररावांचा आवाज ओला होऊन लागला। मला माहित आहे, पण तरीही का कळत नाही, प्रत्येक वेळी मी ह्या स्कूल समोरून जाते तेव्हा माझे पाय आपोआप इथे थांबत आहे। असे वाटते जणू काही आपला अविनाश आत्ता धावत येईल आणि आनंदाने आई आई हाक मारून तुम्हाला घट्ट मिठी मारेल। सुमित्राताईचे हे शब्द ऐकून शेखरराव काही क्षण गप्प राहिले। मग सुमित्राताई हळूच म्हणायला, खूप आठवण येते अविनाशची, तुम्हाला सुद्धा येत असेल ना? शेखररावांनी दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या मनातील बेचैनी लपवत ते सुमित्राताईंना समजवण्याचा प्रयत्न करू लागले। अगं सुमित्रा, तुला कधी समजणार? मुले जेव्हा स्वतः मूलवानी होतात ना, तेव्हा आपण मान्य करायला हवे की आता ती मोठी झाली आहेत। त्यांचे कर्तव्य आणि अधिकार आता बदललेले आहेत। आपण इथे एकटे कुठे आहोत? आपण दोघे सोबत आहोत ना। जेव्हा 2 सोबत उभे असतात तेव्हा ते एकटे असतात नाही, आणि ते दोघेही नसतात तर ते 11च्या बरोबर असतात। शेखररावांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सुमित्राताई स्मित हास्य करत म्हणाल्या, तुमचे हे तत्वज्ञान ऐकायला तर खूप चांगले वाटते, परंतु ते एका आईच्या मनाला संतुष्ट करू शकत नाही। सुमित्राताईच्या मनातला असणारे दुःख आता बाहेर पडत असल्याच्या कारणाने त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते। त्यामुळे शेखरराव म्हणाले, अगं सुमित्रा, आपल्यासारखे या देशामध्ये असे कितीतरी आई बाबा आहेत ज्यांची मुले त्यांना इथे सोडून दुसऱ्या देशांमध्ये राहत आहेत। आजकाल ही एक सामान्य गोष्ट झाली आहे आणि असेही अमेरिकेतून भारतात विमानाने यायला किती वेळ लागतो, त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही। आता आपण घरी जाऊया, असं म्हणत शेखररावांनी सुमित्राताईंचा हात पकडला आणि हळूहळू रस्त्याने पुढे चालू लागले। खरं तर ते सुमित्राताईंनी नेहमी समजावतात असत, परंतु मुले दूर जाण्याने दुःख त्यांना सुद्धा आतून खात होत चाललेलं। चालता चालता भूतकाळाच्या लाटा त्यांच्या मनावर आदळू लागल्या। आई बाबा, मला परदेशात नोकरी लागली आहे। वर्षानुवर्ष मी जे स्वप्न पाहिले होते ते आज पूर्ण होणार आहे। आता मी कायमच अमेरिकेत राहील। आता बघा बाबा, तुमचा मुलगा कसा प्रगतीच्या शिखरावर पोहोचतो। अविनाशच्या आवाजात अहंकार आणि आनंद याचा अनोखा उत्साह होता, पण आपला मुलगा कायमचा परदेशात आहे हे ऐकून शेखरराव स्तब्ध झाले। ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण शब्द घशात अडकले होते। दुसरीकडे सुमित्राताई गतिहीन झाल्यासारख्या वाटत होत्या। त्या नुसत्या शून्यात बघत होत्या, त्यांच्या तोंडून शब्द सुद्धा निघाला नाही। मग शेखरराव मोठ्या मुश्किलीने स्वतःला सांभाळत म्हणाले, तू हे काय बोलत आहेस बाळा? तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस। जर तू आम्हाला सोडून अमेरिकेला गेलास तर ह्या वयात आम्ही एकट्या कसं जाऊ? आमची काळजी कोण घेईल? आणि आपल्या बोलण्यावर जोर देत अविनाश म्हणाला, अहो बाबा प्लीज, बी प्रॅक्टिकल, भावनिक होण्याची वेळ नाही। शेवटी हा माझ्या भविष्याचा प्रश्न आहे। माझे सगळे मित्र परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत। त्यांची जीवनशैली बघा। तुम्हाला काय वाटते, मी आयुष्यभर इथे अडकून राहू का? शेखररावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, बाळा, आपल्या देशात कशाची कमतरता आहे? मला चांगली पेन्शन मिळत आहे आणि तू सुद्धा मुंबईमध्ये चांगली नोकरी करत आहे।
हे घर सुद्धा आपले आहे, स्वतःचे आहे. अशा कोणत्याही गोष्टीची तुला कमी आहे, त्यामुळे तू आपला देश सोडून, आपल्या आईबाबांना सोडून परदेशात जाऊन राहण्याचा विचार करत आहेस. अविनाश थोडा रागातच म्हणाला, बाबा समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला इथे पुढे जाण्यासाठी एवढी संधी मिळाली नाही जेवढी अमेरिकेत मिळेल. तिथे गेल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण होऊ शकतात. तिथल्या सुविधा आणि राहणीमान सर्व काही वेगवेगळं आहे. अविनाश एवढं बोलल्याबरोबर शेखरराव म्हणाले, बाळा परदेशात जाण्याची संधी माझ्या नोकरीच्या काळात मला सुद्धा मिळाली होती, परंतु तुझी बोर्डाची परीक्षा असल्या कारणाने आम्ही परदेशात गेलो नाही. आम्ही अगोदर तुझा विचार केला होता. आता अविनाशला अजूनच राग आला होता, त्यामुळे तो रागातच म्हणाला, बाबा तुमचा मूर्खपणा होता तो, परंतु तुम्हाला काय वाटतं की मीही तुमच्यासारखाच मूर्खपणा करावा आणि भावनांच्या भरात तुम्ही चुकीचा निर्णय घेऊन आयुष्यभर पश्चाताप करत राहू? माफ करा बाबा, परंतु माझ्याकडून हे होणार नाही. मी प्रॅक्टिकल होऊन माझा निर्णय घेतो. आपल्या मुलाचे असे उत्तर ऐकून शेखरराव थक्क झाले होते. त्यांनी घाबरलेल्या नजरेने आपली बायको सुमित्राकडे पाहिलं तर त्यांच्या डोळ्यांमध्ये फक्त अश्रू होते. कदाचित त्या अजूनही त्याच धक्क्यामध्ये होत्या, परंतु त्यांचा मुलगा अविनाशला या गोष्टीचा कोणताही फरक पडला नाही. परदेशातील उज्ज्वल भविष्याच्या लालसेने त्याला जणू काही पंख फुटले होते. त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरील निराशा आणि त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून तो शेवटी त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना एकटे जगायला किंवा मरायला सोडून त्याच्या बायको आणि मुलांसह उडून गेला. त्या दिवसापासून घरात सर्व काही बदलले होते. अविनाश त्याच्या नवीन जगात जगत व्यस्त झाला होता आणि शेखरराव आणि सुमित्राताई आपल्या मुलाविना दोघे नवरा बायको एकमेकांची साथ देण्यासाठी राहिले होते. त्यांचा मुलगा प्रगती करतोय याचा त्यांना आनंदच होता, पण ह्या आनंदाच्या मागे एक न दिसणारं दुःख घडलं होतं. जुन्या गोष्टींच्या आठवणीत शेखरराव कधी घराच्या बाहेर पोहोचले हे त्याचं त्यांनाच समजलं नाही. त्यांच्या हातामध्ये सामानाची पिशवी होती. ती पिशवी दरवाजासमोर ठेवून त्यांनी सुमित्राताईकडे हात केला आणि म्हणाले, सुमित्रा चावी दे. परंतु सुमित्राताई काहीच न बोलता किंवा चावी न देता एका जागी स्तब्ध उभ्या होत्या. तेव्हा शेखरराव म्हणाले, काय करत आहे सुमित्रा, चावी दे ना. शेखरराव पुन्हा म्हणाले आणि जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांचे हृदय थरथरले. सुमित्राताईचे डोळे विस्फारले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र तणाव होता आणि त्या डोके धरून उभ्या होत्या. सुमित्रा, काय झालं आहे तुला? सुमित्रा शेखररावांचा आवाज अवस्थेतून थरथरू लागला आणि काही वेळातच सुमित्राताई कापलेल्या झाडासारख्या जमिनीवर पडल्या. जेव्हा शेखरराव मदतीसाठी ओरडू लागले तेव्हा आजूबाजूचे लोक मदतीसाठी आले आणि पटकन त्यांना एका गाडीमध्ये झोपवून सुमित्राताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आतमध्ये डॉक्टर इमर्जन्सी वॉर्डमध्ये सुमित्राताईवर उपचार करत होते, तर तिथेच बाहेर बसलेल्या शेखररावांचे हातपाय थरथर कापत होते. त्यांच्या डोक्यामध्ये सतत हेच विचार येत होते की अचानकपणे आपल्या बायकोला असे काय झाले, त्यामुळे ती चक्कर येऊन खाली पडली. कदाचित अशक्तपणा आला असावा असा विचार करत कधी कधी मनाला समजवण्याचा ते प्रयत्न करत होते. तर दुसरे विचार यायचा की काही गंभीर आजार तर नसेल ना. शंकांना अंत नव्हता. शेवटी घाबरतच शेखररावांनी आपल्या मुलाला फोन केला, परंतु 2-3 वेळा फोन करून सुद्धा अविनाशने त्याचा फोन उचलला नाही. थोड्या वेळाने नर्स इमर्जन्सी वॉर्डमधून बाहेर आली. तेव्हा शेखरराव लगेच जागीच उभे राहिले आणि म्हणाले, माझी बायको सुमित्रा आता कशी आहे? शेखररावांनी असे विचारल्याबरोबर ती नर्स म्हणाली, अजून उपचार चालू आहेत. तुम्ही रिसेप्शनवर जाऊन 50,000 रुपये जमा करा. शेखररावांनी रिसेप्शनवर जाऊन आपल्या मोबाईलमधून पैसे ट्रान्सफर केले. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुमित्राताईंचे सर्व रिपोर्ट्स आले तेव्हा ते काही समोर आले. त्यांनी शेखररावांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. सुमित्राताईंना कॅन्सर झाला होता. हे ऐकल्याबरोबर काही वेळ शेखररावांना तर असं वाटू लागले होते की त्यांच्या शरीरातून प्राणच निघून गेला आहे, परंतु त्यांनी स्वतःला सांभाळले. ते विचार करू लागले की आपल्या बायकोला त्रास होता कामा नये. तेवढ्यातच त्यांचा मुलगा अविनाशला त्यांचा फोन आला. जेव्हा शेखररावांनी आपल्या मुलाला सर्व गोष्ट सांगितली तेव्हा अविनाश म्हणाला, बाबा तुम्ही चिंता करू नका, आई बरी होईल. फक्त तुम्ही तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या आणि तिला वेळेवर औषध द्या. आपल्या मुलाबरोबर बोलणं केल्यानंतर शेखररावांना सुद्धा थोडं हलकं वाटू लागलं होतं. 2-3 दिवसानंतर सुमित्राताईंना हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आलं. शेखरराव त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होते. ते स्वतः आपल्या हाताने बायकोसाठी जेवण बनवत होते आणि वेळेवर खायला प्यायला घालून वेळेच्या वेळी औषध देत होते. प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ ते सुमित्राताईंबरोबर घेऊन बागेमध्ये फेरफटका मारायला जात होते आणि जेव्हा सुमित्राताईचा चेकअप करायचा दिवस यायचा त्या दिवशी त्यांना टॅक्सी करून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असत. प्रत्येक दिवशी आपल्या पतीबरोबर शेखरराव
एवढे समर्पण पाहून सुमित्राताईंच्या डोळ्यात पाणी यायचे. परंतु शेखररावांनी पक्क ठरवलं होतं की सुमित्राताईंना काही होऊ द्यायचं नाही आणि त्यांच्यावर चांगले उपचार करून घ्यायचे. जेव्हा ते सुमित्राताईंना पूर्णपणे बरे करतील तेव्हाच ते थांबतील असे त्यांनी ठरवलेच होते. असेच दिवस निघून जात होते, पण दिवसेंदिवस सुमित्राताईंची अवस्था अजून खराब होत चालली होती. आपली अशी अवस्था पाहून सुमित्राताई हतबल होऊन जायच्या. परंतु शेखरराव नेहमी त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होते. ते सुमित्राताईंना नेहमी म्हणायचे की चांगले उपचार आणि विश्वासाच्या जोरावर मोठ्यातल्या मोठ्या आजाराला सुद्धा हरवले जाऊ शकते. परंतु शेखरराव मात्र कधी कधी स्वतः एकटे बसून रडत असायचे. कारण बायकोच्या आजारपणामुळे शेखररावांची मानसिक स्थिती आणि आर्थिक स्थिती दोन्ही कमकुवत होत चालल्या होत्या. म्हणून आपल्या मनावरील ओझे कमी करण्यासाठी एक दिवस सकाळी सकाळी शेखररावांनी पुन्हा एकदा आपल्या मुलाला फोन लावला. तेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्यावर ओरडत म्हणाला, बाबा, वेळ तर बघा, इथे रात्रीचे 11 वाजले आहेत. कदाचित तिकडे तुम्हाला काही काम नसेल, पण इथे मी खूप जास्त व्यस्त असतो. बाळा, माझे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुझ्या आईची तब्येत चांगली नाही आहे, त्यामुळे जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्यात लवकर तू इकडे ये. पण बाबा, आईची तब्येत ठीक आहे तर मी काय करू? म्हातारपणात तर ह्या सर्व गोष्टी चालतच असतात. तुम्ही तिला डॉक्टरांना दाखवा. तसे तर मी तिथे येऊन तिचा आजार तर बरा होणार नाही ना. आणि या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मला फोन करून परेशान करू नका. जर जास्तच गरज असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मग मी तुम्हाला फोन करेन. आता फोन ठेवतो. सकाळी लवकर मला ऑफिसला जायचं आहे. आपल्या मुलाचं असं बोलणं ऐकून शेखरराव स्तब्ध झाले होते. तेवढ्यात आतून आवाज आला, काय झालं? तुम्ही अविनाश बरोबर बोलत आहात का? माझ्याबरोबर सुद्धा बोलणं करून द्या ना. आपल्या रूममध्ये आराम करत असलेल्या सुमित्राताई म्हणाल्या. तेव्हा शेखरराव त्यांच्या रूममध्ये गेले आणि चेहऱ्यावर हलकं हास्य आणत म्हणाली, अगं सुमित्रा, माझ्या तर लक्षातच आले नाही की या वेळेला तिकडे रात्र असते. ते सर्व लोक झोपले होते. मी विनाकारण त्यांना डिस्टर्ब केलं. मी उद्या तुझं बोलणं करून देतो. ठीक आहे, पण अविनाश काय म्हणाला? तो कधी भारतात येणार आहे आपल्याला भेटण्यासाठी? सुमित्राताईच्या अशा प्रश्नाने शेखरराव विचारात पडले. मग गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाले, सुमित्रा, तो सुट्टी घेण्याचा प्रयत्न करत आहे. जशी त्याला सुट्टी मिळेल तसा तो लगेच तुला भेटण्यासाठी येईल. आपली नजर चोरत शेखरराव म्हणाले आणि लगेच त्या रूममधून बाहेर गेले. कारण आपल्या बायकोपासून जास्त वेळ सत्य लपवणे त्यांच्याने शक्य नव्हतं. परंतु थोड्याच वेळात सुमित्राताईच्या विवळण्याचा आवाज येऊ लागला. म्हणून शेखरराव पुन्हा पटकन त्यांच्या जवळ गेले. त्यांनी पाहिलं तर सुमित्राताईंची अवस्था खूपच जास्त खराब वाटली होती. म्हणून शेखररावांनी लगेच टॅक्सी बोलवून घेतली आणि सुमित्राताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. सुमित्राताईंची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी काही वेळातच शेखररावांजवळ आले. त्यावेळी सुमित्राताई झोपल्या होत्या. डॉक्टर म्हणाले, हे बघा मिस्टर शेखर, तुमच्या बायकोची अवस्था खूपच गंभीर होत चालली आहे. त्यांना बोन मॅरो ट्रान्सफर करण्याची गरज आहे. ठीक आहे डॉक्टर साहेब, मी बोन मॅरो डोनेट करण्यासाठी तयार आहे. नाही मिस्टर शेखर, तुमचा बोन मॅरो मॅच होणार नाही. हा, पण तुमचा मुलगा बोन मॅरो डोनेट करू शकतो. नाहीतर तुमच्या बायकोला कोणी भाऊ किंवा बहीण यांच्यापैकी कोणीही चालेल. पण डॉक्टर साहेब, आमचा मुलगा आता अमेरिकेला राहतो. मी त्याच्याबरोबर बोलून घेतो. पण मिस्टर शेखर, थोडी घाई करा. बोन मॅरो ट्रान्सप्लांट एक खूप मोठी प्रोसेस आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे आणि हे करण्याकरिता कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये खर्च येईल. आणि वेळेवर जर ही सर्व प्रक्रिया झाली तर 50% जास्त त्यांचा जीव वाचवण्याची शक्यता आहे. नाहीतर काय डॉक्टर साहेब? नाहीतर जास्तीत जास्त 1-1.5 महिना, त्यापेक्षा जास्त काही नाही. आपली बायको आपल्यापासून दूर जाणार ह्या विचाराने शेखरराव पूर्णपणे आतून तुटून गेले होते. तेवढ्यातच डॉक्टर म्हणाले, हा मिस्टर शेखर, अजून एक गोष्ट, तुम्हाला त्याच्या औषधांची विशेष काळजी घ्यावी लागेल. एक वेळ सुद्धा त्यांचा औषध चुकता कामा नये, नाहीतर काहीही होऊ शकतं. थोड्या वेळानंतर शेखरराव सुमित्राताईंना आपल्यासोबत घेऊन घरी आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या मुलाला अविनाशला फोन केला. तेव्हा फोन उचलताच अविनाश त्यांच्यावर भडकला. बाबा, मी तुम्हाला सांगितले होते ना की सारखे सारखे मला फोन करून डिस्टर्ब करू नका. ते तर ठीक आहे बाळा, परंतु तुझी आई. अहो बाबा, आईच्या आजारपणाच्या नावाखाली मला ब्लॅकमेल करणे तुम्ही बंद करा प्लीज. मग घाबरत शेखरराव म्हणाले, बाळा, गोष्ट अशी आहे की तुझ्या आईच्या उपचारासाठी काही पैसे हवे होते. माझ्याकडे जेवढे पैसे होते ते सर्व मी औषध पाणी आणण्यासाठी खर्च झाले आहेत. यायला सुद्धा अजून खूप दिवस शिल्लक आहे आणि पेन्शन सुद्धा एवढी नाही की मी त्या पैशातून तुझ्या आईवर उपचार चालू ठेवू शकेन. अहो बाबा, मग आपलं एवढं मोठं घर आहे ते कधी कामी येईल? तुम्ही घर गहाण ठेवा आणि बँकेतून पैसे घ्या. मला तुमच्या घराची गरज नाही. परंतु बाळा, हे काम करण्यासाठी सुद्धा वेळ लागेल आणि आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे.
तेव्हा आपल्या बाबांचे बोलण्यामध्ये थांबवत अविनाश म्हणाला, हे बघा बाबा, मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी आता जास्त व्यस्त आहे. यापुढे तुम्हाला जे काही सांगायचं बोलायचं आहे ते तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि माझ्याकडून पैसे मिळतील याची अपेक्षा ठेवू नका. एवढं बोलून अविनाशने फोन ठेवून दिला. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर शेखरराव स्वतःशी बोलू लागले. आई बाबांना जर स्वप्नात सुद्धा आपला मुलगा अडचणीत आहे असे दिसलं तरी तेवढ्यातच तळमळीने उठतील. पण तेच आई बाबा अडचणीत असताना मुलं थोडीफार सुद्धा तळमळ दाखवू शकत नाही का? मुलं मोठी झाल्यावर इतकी स्वार्थी आणि दगड हृदयाची कशी होतात? शेखरराव कितीतरी वेळ खुर्चीवर बसून विचार करत होते. आपले गाल तळ हातावर ठेवून शेखरराव विचार करत होते. पण आपल्या मुलाच्या बोलण्याने त्यांना खूप तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. डोळ्यांतून टपणाऱ्या खाऱ्या पाण्याने त्यांच्या हाताचे तळवे आणि गालावर चिपकणा निर्माण झाला होता. म्हणून शेखरराव उठले आणि तोंडातून पुन्हा चेहऱ्यावर खोटे हसू आणत सुमित्राताईंजवळ औषध घेऊन पोहोचले. किती काळजी घेता तुम्ही माझी, एक वेळचं औषध द्यायला सुद्धा तुम्ही विसरत नाहीत. काळजी तर नेहमीच तू माझी घेतली आहे सुमित्रा. आणि तुला माहित आहे का, आज 40 वर्ष झाली आहेत तुला हे सर्व करता करता. शेखरराव असे म्हटल्याबरोबर सुमित्राताई हैराण होऊन म्हणाल्या, हो, मी तर विसरूनच गेली होती की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. तेव्हा शेखरराव म्हणाले, हो सुमित्रा, मला आज सुद्धा तो दिवस आठवतो ज्या दिवशी तू माझ्याबरोबर लग्न करून ह्या घरात आली होतीस. तेव्हा सुमित्राताई स्मित हास्य करत म्हणाल्या, त्या दिवसापासून आजपर्यंत आपण आपल्या लग्नाचा वाढदिवस किती प्रेमाने आणि उत्साहाने साजरा करत आलो आहोत. मागच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तर तुम्ही मला लाल रंगाची साडी खरेदी करून दिली होती. हो सुमित्रा, लाल रंगाची साडी तुझ्या गोऱ्या रंगावर अजून सुंदर दिसत होती. हातात लाल बांगड्या, भांगेत भरलेलं कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि पायात छमछम वाजणारे पैंजण. त्यामुळे या वयातही तू खूप सुंदर दिसत होतीस. तेव्हा सुमित्राताई स्मित हास्य करत म्हणाल्या, तुम्हाला माहित आहे का, माझ्या वयाच्या इतर महिला मला म्हणतात, आतापर्यंत आपण खूप नटलो सजलो मेकअप केला, पण आता ह्या वयात हे सर्व चांगलं वाटत नाही. पण मी कधी वयाला शरण गेले नाही. पण आता अवस्थाच अशी झाली आहे की बोलता बोलता सुमित्राताईंचा कंठ दाटून लागला आणि त्यांच्या डोळ्यांतून झरझर अश्रू वाहू लागले. मग काही वेळ शांत राहून आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसत सुमित्राताई म्हणाल्या, तुम्हाला आठवते का तो दिवस जेव्हा तुम्ही माझा हात तुमच्या हातात घेऊन म्हणाला होतात की मला तू 8वे वचन दे? तेव्हा मी विचार करून हैराण झालो होतो की लग्नामध्ये दिलेले 7वे वचन काही कमी आहेत का, त्यामुळे तू अजून एक मागत आहे. तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मला अजून एक वचन दे की नेहमी माझी साथ देशील. भले कोणतीही परिस्थिती असली, किती मोठी अडचण असेल तरी तू माझी साथ सोडणार नाहीस. आणि मी ते वचन तुम्हाला दिले होते आणि तुम्ही सुद्धा तेच वचन मला दिले होते. एवढे बोलून सुमित्राताईंनी शेखररावांचा हात आपल्या हातात घेतला आणि रडतच म्हणाल्या, आजपर्यंत मी दिलेले वचन निभावलं होतं, परंतु आता कदाचित एवढं ऐकल्याबरोबर आपल्या बायकोसमोर बसलेले शेखरराव जणू काही पूर्णपणे तुटून गेले होते. त्यांनी लगेचच सुमित्राताईंना मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागल्या. त्यांच्याही डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या, परंतु एकमेकांची साथ सोडण्याचा फक्त विचारानेच दोघेही बेचैन झाले होते. शेवटी शेखरराव स्वतःला सांभाळत म्हणाले, सुमित्रा, खूप झाले रडणे, आता तुला माझ्यासाठी लवकर बरं व्हायचं आहे, म्हणून पटकन रिकाम्या पोटी जे औषध घ्यायचं आहे ते खाऊन घे बरं, मग नाश्ता करायचा आहे. असं म्हणत शेखररावांनी सुमित्राताईंना औषध दिले आणि जसे ते उठून जाऊ लागले तेवढ्यात पाठीमागून त्यांचा हात पकडत सुमित्राताई म्हणाल्या, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे ना, पण काय करू, मला सुद्धा तुम्हाला सोडून जावंसं वाटत नाही. तू कुठेही जाणार नाही सुमित्रा, तू नक्की बरी होशील. मग सुमित्राताई म्हणाल्या, तुमचे अविनाश बरोबर बोलणे झाले का नाही? काही वेळापूर्वी फोन केला होता, परंतु त्याने फोन उचलला नाही. तो ऑफिसमध्ये व्यस्त असतो ना. तो एवढा किती ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त आहे, त्याच्याकडे आपल्या आजारी आईची चौकशी करण्यासाठी सुद्धा वेळ नाही का? त्याला पुन्हा फोन करा, मला एकदा त्याच्याबरोबर बोलायचं आहे. नाही सुमित्रा, कदाचित तो आता सुद्धा व्यस्त असेल. मी उद्या तुझं बोलणं करून देतो. काय तुम्ही पण प्रत्येक दिवशी उद्या उद्या करत बोलणे टाळत राहता. एकदा तरी माझे त्याच्याबरोबर बोलणे करून द्या. त्याच्याबरोबर बोलण्याची माझी खूप इच्छा झाली आहे. शक्य झाले तर व्हिडिओ कॉलवर तर त्याच्याबरोबर बोलणे करून द्या. त्याचसोबत माझ्या नातवंडांचे चेहरे सुद्धा मला पाहायला मिळतील. सुमित्राताईची तळमळ पाहून शेखररावांनी आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल केला, परंतु समोरून कोणतेही उत्तर आले नाही. सुमित्राताईंनी पुन्हा पुन्हा हट्ट केल्यामुळे शेखरराव फोन करत होते. तेवढ्यात समोरून जोरात आवाज आला, तुम्हा लोकांना माझ्याकडून काय हवं आहे? सर्व काम सोडून मी एका दिवसभर तुमच्या सोबत फोनवर बोलत राहू का? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की मला तुमचं घर नको आहे. तुम्ही ते गहाण ठेवून
बँकेतून त्याच्यावर कर्ज घेऊ शकता आणि तुम्हाला हवे ते तेवढे करू शकता. ते ऐकल्याबरोबर शेखररावांनी तो फोन कट केला आणि म्हणाले, सुमित्रा, अविनाश म्हणत होता की त्याला खूप काम आहे. जेव्हा तो फ्री होईल तेव्हा तो स्वतः फोन करेल. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की आता तो कामात व्यस्त असेल, पण तू ऐकत नव्हतीस. आता जेवून घे, औषध घेण्याची वेळ होत आहे. सुमित्राताईंनी शेखररावांच्या मनातील भाव ओळखले होते. त्यांनी शेखररावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, काही हरकत नाही, तुम्ही उदास होऊ नका. मुलाचे स्वतःचे आयुष्य आहे. तो स्वतःच्या पायावर उभा आहे. तो त्याच्या कुटुंबासोबत आनंदात आहे. यापेक्षा अजून आपल्याला काय हवे आहे? जर तो कामात व्यस्त असेल तर विनाकारण त्याला इकडे बोलवून आपण त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा का निर्माण करायचा? आपल्या डोळ्यातील अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत सुमित्राताईंनी औषध घेण्यासाठी हात पुढे केला. मग काही वेळाने पाण्याचा एक ग्लास परत देताना शेखर म्हणाला, माझी एक इच्छा आहे. तुम्ही मला शब्द द्या की माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. तेव्हा शेखरराव सुमित्राताईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, मला असे वाटते की मी मेल्यानंतर माझे अंतिम संस्कार अविनाशच्या हातातून व्हायला हवेत. माझ्या चितेला अग्नी माझ्याच मुलाने द्यायला हवा. सुमित्रा, तू हे काय बोलत आहेस? तू कुठेही जात नाहीयेस. थरथरत्या आवाजात शेखरराव म्हणाले, अहो, आता राहू द्या. मला सर्व काही माहीत आहे. ज्यावेळी डॉक्टर साहेबांनी माझी अवस्थेविषयी तुम्हाला सांगितले होते तेव्हा मी झोपलेली नव्हते. त्यांचे सर्व बोलणे मी ऐकले आहे. सुमित्राताई असे बोलणे ऐकल्यावर शेखरराव आश्चर्यचकित झाले. तेव्हा सुमित्राताई ते पुन्हा एकदा म्हणाला, शेखरराव, तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझी अंतिम इच्छा नक्की पूर्ण कराल. नाही सुमित्रा, तुला माहीत आहे ही इच्छा पूर्ण करे माझ्या अधिकारात नाही. मी नाश्ता घेऊन येतो, शेखरराव रडक्या आवाजात म्हणाले आणि स्वयंपाकघरात गेले आणि मनापासून रडले. सुमित्राताईंची तब्येत बिघडत चाललेली प्रकृती त्यांना परेशान करत होती. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची भीती निर्माण झाली होती. 2 दिवस असेच निघून गेले होते. 2 दिवसानंतर शेखररावांच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यांच्या मुलाचा फोन आला होता. मोठ्या उत्सुकतेने शेखररावांनी फोन उचलला तर दुसऱ्या बाजूने आवाज आला, बाबा, मी भारतामध्ये येत आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर शेखररावांच्या चेहऱ्यावर हास्य बोलले. खरंच बाळा, तू कधी येत आहेस? हो बाबा, 4 दिवसातच पोचेन. अच्छा, ठीक आहे, मग मी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो. शेखररावांच्या मनात एक वेगळीच आशा निर्माण झाली होती. तेवढ्याच अविनाश म्हणाला, बाबा, मी मुंबईला येत आहे. त्यात डॉक्टरांना भेटणे कुठे येते? मी तिथे फक्त एक बिझनेस मीटिंगसाठी येत आहे. तिथे आल्यानंतर तशी माझी थोडी अडचण होईल, परंतु थोडा वेळ काढून मी तुम्हा लोकांना भेटण्यासाठी येईल. आणि हो बाबा, मुंबईमध्ये माझा एक मित्र बँक मॅनेजरच्या पदावर काम करतो. घर गहाण ठेवून कर्ज घेण्याविषयी मी त्याच्याबरोबर बोलणं केलं आहे. तेव्हा तो म्हणाला होता की मी लवकरात लवकर काम करून देईल. आता मी येतच आहे, तर बँकेतून कर्ज काढण्याची सर्व औपचारिकता सुद्धा पूर्ण करून घेऊया. तुम्ही घराचे सर्व कागद अगोदरच काढून ठेवा. असे वाटत आहे की बँकेमध्ये जे काही करायचं आहे ते सर्व माझ्या समोरच झालेले बरे. म्हणजे काही तुम्हा लोकांना पैशाची जे काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि सोबतच माझी सुद्धा परेशानी कमी होईल. एवढं बोलून त्याने फोन ठेवून दिला. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर शेखररावांचा आपल्या मुलावरचा विश्वासच उडून गेला होता. मुलगा इतका स्वार्थी असू शकतो का, यावर त्यांच्या हृदयाचा किंवा मनाचा कोणताही भाग विश्वास ठेवायला तयार नव्हता. आता शेखररावांचे डोळे लाल झाले होते. जणू काही त्यांच्या डोळ्यांतून रक्ताचे थेंब टपकत होते. परंतु काही वेळातच त्यांनी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि चेहऱ्यावर खोटं हास्य आणत ते सुमित्राताईंजवळ गेले आणि म्हणाले, तुला माहित आहे का सुमित्रा, तुझा मुलगा भारतामध्ये येत आहे. शेखररावांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सुमित्राताईच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली आणि त्या स्मित हास्य करत म्हणाल्या, काय तुम्ही खरं बोलत आहात ना? हो सुमित्रा, खोटे बोलून काय मिळणार आहे? अच्छा, मग तो कधी येत आहे? माझे नातवंड सुद्धा येतील ना त्याच्यासोबत? 4 दिवसानंतर पोहोचणार आहे, परंतु एकटाच येणार आहे. त्याची मुंबईमध्ये एक मीटिंग आहे म्हणून तो भारतामध्ये येत आहे. त्याची मीटिंग झाल्यानंतर तो काही वेळासाठी आपल्याला भेटण्यासाठी येणार आहे. काय, फक्त काही वेळासाठी? सुमित्राताईंच्या चेहऱ्यावरचे हास्य आता निराशेमध्ये बदलले होते. हो सुमित्रा, काय करणार, आपला मुलगा खूप व्यस्त असतो. अच्छा, तुझी औषध घेण्याची वेळ झाली आहे. मी तुला औषधं देतो. नको, मी औषध घेईन, पाणी जवळच ठेवले आहे, असं सुमित्राताई म्हणाल्या. त्यावर शेखरराव म्हणाले, सुमित्रा, औषध घेऊन लगेच आराम कर. रात्र खूप झाली आहे. जास्त वेळ जागे राहणे तुझ्या तब्येतीसाठी चांगले नाही. परंतु सुमित्राताईच्या डोळ्यातील झोप कितीतरी कोस दूर निघून गेली होती. डोक्यात खूप विचार चालू होते. 4 दिवसानंतर अविनाश आपल्या मित्राबरोबर घरी पोहोचला. त्यांनी पाहिलं तर शेखरराव बाहेर अंगणामध्ये बसले होते. शेखररावांनी जसे आपल्या मुलाला पाहिले तसे
तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. ते लगेच उठून उभे राहिले आणि म्हणाले, अरे बाळा, तू आलास? ये, तुझी आई कधीपासून तुझी वाट पाहत आहे. शेखरराव मोठ्या उत्साहाच्या स्वरात म्हणाले. परंतु अविनाशने त्यांच्या बोलण्यावर काहीच उत्तर दिले नाही. औपचारिकता म्हणून त्याने आपल्या बाबांच्या पायाला हात लावले आणि म्हणाला, बाबा, मी तुम्हाला सांगितले होते ना, हा रोहित आहे, माझा मित्र, बँकेमध्ये मॅनेजर आहे. तुम्ही घराचे कागदपत्र काढून ठेवले असतीलच ना? आता पटकन आतमध्ये चला आणि कागदपत्र दाखवा. खूप मुश्किलीने वेळ काढून मी इथे आलो आहे. आता पटकन आत चला. बाळा, तू तुझ्या आईला भेटणार नाहीस का? असे शेखरराव म्हणाले. त्यावर अविनाश म्हणाला, हो बाबा, तिला सुद्धा भेटणारच आहे. शेखरराव घरामध्ये आले तसे अविनाश सुद्धा पटकन त्यांच्या मागोमाग घरामध्ये आला. पाहिलेस का सुमित्रा, तुझा मुलगा आला आहे तुला भेटण्यासाठी. अगं, तू झोपली आहेस का? सुमित्रा, बघ तर कोण आला आहे. किती दिवसांपासून तू ह्या क्षणाची वाट पाहत होतीस. आता तुझा मुलगा तुझ्यासमोर उभा आहे. असं म्हणत शेखररावाने सुमित्राताईंना स्वतःच्या हाताने हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुमित्राताईंनी डोळे उघडले नाहीत. आई, उठ ना, तू उठत का नाहीस? अविनाश जोरात ओरडला. परंतु त्याचा आवाज ऐकून सुमित्राताई झोपेतून जाग्या झाल्या नाही. तेव्हा शेखररावांना लगेच जाणीव झाली की मुलगा पाहण्यासाठी आसुसलेले सुमित्राताईचे डोळे कायमचे बंद झाले आहेत. तेव्हा अविनाश तिथेच आपल्या गुडघ्यावर बसून आई आई असे म्हणून रडू लागला. इकडे शेखररावांना तर एवढं दुःख झालं होतं की त्यांच्या दुःखाला सीमाच राहिली नव्हती. ते जोरजोरात रडत होते. राहून राहून त्यांना जुन्या सर्व आठवणी, गोष्टी आठवत होत्या. काही वेळानंतर आजूबाजूचे लोक सुद्धा येऊ लागले. त्यानंतर सुमित्राताईंच्या मृत शरीराला जमिनीवर ठेवण्यात आले. तेव्हा अचानकपणे शेखररावांच्या मनात एक विचार आला. ते पटकन उठले आणि खोलीत गेले आणि सुमित्राताईंचा पलंग शोधू लागले. तेव्हा त्यांनी सुमित्राताईंची उशी उचलली. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या उशीखाली सुमित्राताईंच्या मागच्या 4 दिवसांची औषधं पडली होती. तेव्हा शेखररावांना डॉक्टरांचे ते शब्द बोलणे आठवले. डॉक्टर म्हणाले होते, सुमित्राताईंचं एक वेळचं सुद्धा औषध विसरून चालणार नाही, नाहीतर काहीही घडू शकते. मग शेखररावांना मनातल्या मनात विचार करू लागले. अविनाश येणार ही बातमी जेव्हा तिने तेव्हा ऐकली, तेव्हापासून ती मला म्हणत होती की औषधं मी घेईन, तुम्ही फक्त इथे पाणी आणून ठेवत जा. परंतु सर्व औषधं तर उशीखाली पडलेली होती. याचा अर्थ 4 दिवसांपासून सुमित्राने कोणतेही औषध घेतले नव्हते. हा विचार शेखरच्या मनात डोके चक्रावू लागले. त्यांचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. त्या औषधांच्या बाजूलाच एक कागद ठेवला होता. शेखररावांनी कसा तरी तो कागद उचलला. त्या कागदावर सुमित्राताईंनी लिहिले होते, मला माहित आहे, ज्यावेळी तुम्ही हे पत्र वाचाल तेव्हा मी या जगात नसेल. शक्य झाले तर मला माफ करा. तुम्हाला दिलेले वचन मी तोडून कायमचे तुमच्यापासून दूर जात आहे. परंतु माझा सुद्धा नाईलाज होता, कारण काही तासांसाठी आपला अविनाश आपल्याकडे येणार होता. माझी अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणताही मार्ग माझ्याकडे नव्हता. ते पत्र वाचताना शेखररावांच्या मनात भूकंप झाला. अंग थरथर कापायला लागले आणि ते जोरात जमिनीवर बसले. अविनाशने वडिलांच्या हातून ते पत्र घेतले आणि ते पत्र वाचू लागला. तेव्हा त्याच्या डोळ्यात सुद्धा अश्रुधारा वाहू लागल्या. मग शेखररावांच्या खांद्यावर हात ठेवून अविनाश थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा, स्वतःला सांभाळा. परंतु जसे अविनाशने आपल्या बाबांना स्पर्श केला त्याचवेळी शेखररावांनी सुद्धा आपली मान खाली टाकली. आता ते निष्पाम झाले होते. शेखरराव आता हे क्रूर जग सोडून सुमित्राताई सोबत निघून गेले होते, ते 8वे वचन पूर्ण करण्यासाठी. मित्रांनो, शेखरराव सुमित्राताई बरोबरच हे जग सोडून गेले होते. याचा अर्थ ते आपल्या वचनाला जागले होते. काय याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर का ही कथा तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असेल ऐकून, तर कथेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.